नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, या गेल्या आठवड्याभरात किंवा रादर 4-5 दिवसामध्ये शरद पवारांच्या वाढदिवशी जो घटनाक्रम घडला त्याची पार्श्वभूमी आणि नंतरच्या चर्चा लक्षात घेतल्यावर गूढ उकललंय असं म्हणता येणार नाही. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने त्याचे अंदाज लावायचा प्रयत्न करतायत. असं झालं असेल, तसं झालं असेल, हे करू शकतील, ते करू शकतील. आणि अर्थात पवारांचे लाडके पत्रकार आहेत, त्यांच्या दृष्टीने पवार पराभूत झाले तरी त्यांनी कशी बाजी मारलेली असते हे पण आपण ऐकलंय. आणि त्यामुळे मला या सगळ्याचा अर्थ लावताना जे वेगवेगळे पैलू दिसत आहेत ते मांडणं मला अगत्याचं वाटतं. कारण नुसताच तेल लावलेला पहिलवान म्हटलं की विषय संपत नाही. तेल कुठचं आहे, राईचं तेल आहे की खोबऱ्याचं तेल आहे वगैरे पण बघावं लागतं. तर मला या सगळ्या संदर्भामध्ये तशी प्रतिक्रिया महत्वाचा व्यक्ती असलेल्या देवेंद्र फडणवीस किंवा भाजपच्या गोटातून फारशी आलेली नाही. अशा वेळेला ज्या काय घडामोडी घडल्या आहेत आणि ज्या चर्चा चालल्यात त्या चर्चा सगळ्याच बिनबुडाच्या असतात असं नाही. अनेकदा काय असं मित्रांनो, राजकारणात जी मुरब्बी माणसं असतात, चतुर राजकारणी असतात, ते आपल्याला अपेक्षित असलेले परिणाम घडून यावेत यासाठी आपल्या मित्र पत्रकारांना सुद्धा गाफील ठेवून फार आतल्या गोटातली बातमी म्हणून अशी चुकीची माहिती देतात की ती माहिती बाजारात पसरून काय प्रतिक्रिया येते याचा अंदाज त्यांना घ्यायचा असतो. आणि त्यामुळे अशा बातम्या जेव्हा सूत्रांकडून माहिती मिळाली आहे की संभाव्य यादी हाती लागली आहे, त्याचा मसुदा हाती आला आहे, अशा बातम्या दिल्या जातात, तेव्हा तुम्ही बेधडक समजून घ्यायचं की कुठल्या तरी चतुर राजकारण्यांनी या पत्रकाराच्या हाती कुठली तरी त्याला अपेक्षित असलेल्या प्रतिक्रियेसाठी माहिती किंवा बातमी दिलेली आहे. आणि म्हणून शरद पवारांचा जो घटनाक्रम आहे वाढदिवसाच्या दिवशीचा, त्या निमित्ताने ज्या घडामोडी आणि ज्या प्रतिक्रिया आल्या, चर्चा झाल्या, त्याकडे बघता मला असं वाटतं की जोपर्यंत यावर देवेंद्र फडणवीस यासारख्या माजी आजी मुख्यमंत्र्याकडून कुठलीही गंभीर प्रतिक्रिया आलेली नसेल तर वेगळ्या दृष्टिकोनातून या घटनेकडे बघितलं पाहिजे. आणि त्या वेगळ्या दृष्टिकोनातून बघताना मला असं वाटतं की अलीकडल्याच काळात फडणवीसांनी एका मला वाटतं युट्यूब चॅनेल किंवा कुठच्या चॅनेलला, इंडिया टुडे किंवा असं काहीतरी आहे, साहिल जोशीला जी मुलाखत दिली होती त्यातला एक संवाद मला आठवतो. मला वाटते विधानसभा निकाल वगैरे लागले आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले किंवा त्यांचं नाव निश्चित झालं होतं, त्यानंतरची ही मुलाखत आहे. आणि त्या मुलाखतीमध्ये साहिल जोशीने फडणवीसांना प्रश्न विचारला. तो 2.5 वर्ष जुना होता की ज्या वेळेला एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय भाजपने घेतला होता. फुटून आलेल्या 40 आमदारांचे नेते असलेल्या शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करणार ही घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली होती. आणि तेव्हाच त्यांनी सांगितलं होतं की मी सरकार बाहेर बसणार आहे. पण नंतर 2 तासामध्ये अशा घडामोडी घडल्या की देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. एक प्रकारे ही काय म्हणतात ते अवनती होती, पदोन्नती नव्हती तर पदोन्नती होती. ती स्वीकारून पक्षासाठी पक्षादेश म्हणून त्यांनी हे सगळं स्वीकारलं. हा सगळा संदर्भ लक्षात घेतला तर देवेंद्र फडणवीसांना त्यावेळेला एक काहीतरी फोन आला अशी चर्चा रंगलेली होती. तो फोन म्हणे उद्धव ठाकरेंचा होता आणि त्यावर कुजबूज खूप झालेली आहे. अडून अडून त्यावरच्या चर्चा आणि बातम्या रंगलेल्या आहेत. पण साहिल जोशीने तो 2.5 वर्षापूर्वीचा प्रश्न परत एकदा मुख्यमंत्री नव्याने होताना देवेंद्र फडणवीसांना विचारला की खरोखरच तेव्हा
तुम्हीच मुख्यमंत्री व्हा, अशी ऑफर उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला दिलेली होती का? आणि त्याचा खुलासा करताना कुठलाही आडपडदा न ठेवता, कुठलीही नावं न लपवता देवेंद्र फडणवीसांनी बेधडक सांगून टाकलं, येस, 100% मला अशी ऑफर उद्धव ठाकरेंकडून आलेली होती. आणि ऑफर काय होती? देवेंद्र फडणवीस त्या साहिल जोशीला सांगतात, मिलिंद नार्वेकर जे उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आहेत, त्यांचा फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की उद्धव साहेबांना तुमच्याशी फडणवीस बोलायचंय. मी म्हटलं हरकत नाही, फोन द्या. आणि जेव्हा फोन दिला तेव्हा उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना असं सांगितलं, हे फडणवीस सांगतात की झालं गेलं सगळं, आता पुरे झालं, असं फोडाफोडीचं कशाला करायचं, मी सगळा शिवसेना पक्ष घेऊन तुमच्याकडे येतो, तुम्हीच मुख्यमंत्री व्हा, हे पाडापाडी आणि बाकीच्या भांडणाचं राजकारण आता थांबू, अशी ऑफर उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकरांच्या फोनवरून फडणवीसांना दिली होती. पण फडणवीसांनी त्याला साफ नकार दिला की आता आपल्या हातात काय राहिलेलं नाही, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायचं, हा निर्णय आमच्या वरिष्ठांनी म्हणजे भाजपच्या हायकमांडने घेतलेला आहे, त्यामुळे त्यात मी काही बदल करू शकत नाही, फडणवीस काही बदल करू शकत नाही, करायचा असेल बदल तर तो अधिकार फक्त भाजपच्या हायकमांडना म्हणजेच नरेंद्र मोदी किंवा अमित शहाना आहे, तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या, असं म्हणून तो विषय देवेंद्र फडणवीसांनी संपवला. पण मुद्दा त्यातून असा येतो की अशी कुठली ऑफर दिली होती? सगळा पक्ष घेऊन मी येतो. आता सगळा पक्ष घेऊन यायला उद्धव ठाकरे यांच्या सगळ्या पक्षात उरले होते किती आमदार? त्यांच्या 56 पैकी 40 का 41 आमदार जर एकनाथ शिंदे यांच्या बरोबर गेले असतील तर सगळे म्हणजे उरलेले 15 किंवा 16 आमदार उद्धव ठाकरे यांच्या सोबत होते. आणि त्या 15-16 आमदारांना घेऊन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकणार नव्हते. 15 अधिक 105 म्हणजे 120 होतात, पुढचे 25 आणणार कुठून? याचं उत्तर उद्धव ठाकरेंकडे नव्हतं. पण मग अशी ऑफर देण्यामध्ये उद्धव ठाकरे यांचं एक पूर्व अट होती. ती पूर्व अट अशी होती की एकनाथ शिंदेचे 40 तुमच्याकडे आहेतच, अधिकचे 15 मी घेऊन येतो, पण एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करू नका. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री व्हावं ही उद्धव ठाकरेंची इच्छा नव्हती. उद्धव ठाकरेंची इच्छा 5 वर्षापूर्वी देवेंद्रनी मुख्यमंत्री होऊ नये अशी होती. 2.5 वर्षानंतर त्यांची इच्छा बदलली होती की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाला चालेल, पण एकनाथ शिंदे होता कामा नये. आणि म्हणून 5 वर्षापूर्वी ज्या देवेंद्र फडणवीसांसाठी अपशकुन घडवला होता, तसाच अपशकुन उद्धव ठाकरे आता एकनाथ शिंदेना घडवायला बघत होते. आणि त्या अपशकुन घडवण्यासाठी ते आपल्याकडे उरले सुरले 15 आमदार घेऊन देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करायला निघालेले होते. तेव्हा ऑफर समजून घेतली पाहिजे. ऑफर काय आहे? देवेंद्र फडणवीस तुम्ही मुख्यमंत्री व्हा, असं उदारतेने वगैरे उद्धव ठाकरे बोललेले नाहीत. त्यांचं म्हणणं एवढंच, एकनाथला मुख्यमंत्री करू नका. म्हणजे कोणाचं तरी काहीतरी बिघडवायचं, आपलं काय बनवायचं का याचा विचार मनाला शिवतच नाही. कोणातरी काहीतरी बिघडलं पाहिजे. त्यामुळे आता एवढं सगळं होऊन नम्रता स्वीकारून पदावनती स्वीकारून देवेंद्र फडणवीस जर एकनाथ शिंदेच्या हाताखाली काम करायला तयार झाले असतील तर त्यांच्या मनामध्ये महत्वाकांक्षा निर्माण करायची आणि एकनाथ शिंदेना अपशकुन घडवायचा, हे उद्धव ठाकरेंचं औदार्य होतं. मी माझा पक्ष घेऊनच तुमच्याकडे येतो, आपण एकत्र सरकार बनवू आणि तुम्ही मुख्यमंत्री व्हा. याचा दुसरा अर्थ असा होतो किंवा पहिला अर्थ हा येतो किंवा त्यामागचा उद्देश हा असतो की एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री होऊ देऊ नका.
ह्या सगळा इतिहास मी तुम्हाला एवढ्यासाठी आता सांगतोय. शरद पवारांच्या वाढदिवसाच्या घटनाक्रमाशी जेव्हा हा सगळा 2.5 वर्षापूर्वीचा पैलू आपण जोडून बघतो, तेव्हा मग शरद पवार वाढदिवसानिमित्त आपल्याला जे लोक भेटायला आले आणि आपण जी इव्हेंट केली त्यातून काय साधू बघतात याचा शोध घेता येतो. आणि लक्षात घ्या, अजितदादा तिकडे गेले, त्यानंतर चर्चा कुठल्या सुरू झाल्या की शरद पवारांचे निवडून आलेले जे 8 खासदार आहेत लोकसभेचे, त्यातले 6 लोक भाजप बरोबर जाणार किंवा भाजपच जाणार किंवा अजितदादांबरोबर जाणार. त्यांचे निवडून आलेले 10 विधानसभेतले आमदार आहेत, ते आमदार बहुसंख्येने अजितदादांकडे जाणार किंवा भाजपत जाणार, या सगळ्या चर्चा सुरू झाल्या. आणि या सगळ्या चर्चा सुरू झाल्या आणि त्यानंतर अचानक खुद्द अमित शहा शरद पवारांना अभिष्ट चिंतन करायला त्यांच्या 6 जनपद या शासकीय निवासस्थानी दिल्लीत येऊन पोहोचले. तर तो सगळा घटनाक्रम 2.5 वर्षापूर्वीचा, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होण्याच्या 1 दिवस आधीचा, आणि आता शरद पवारांच्या वाढदिवसाचा 85व्या वाढदिवसाच्या दिवशीचा घटनाक्रम, हा एकमेकाशी ताडून बघितलं, त्यावरून होणाऱ्या चर्चा बघितल्या, तर एक लक्षात येतं की उद्धव ठाकरेंचा शरद पवार झालाय की शरद पवारांची अवस्था उद्धव ठाकरेंसारखी झाली आहे. लक्षात घ्या मित्र, लक्षात घ्या. आणि ही गंमत लक्षात घ्या, मी हे तुम्हाला का समजावतोय. ज्या दिवशी निकाल लागले आणि मुख्यमंत्री पदाचं नाव निश्चित होत नव्हतं, 23, 24, 25 नोव्हेंबर, तेव्हा मी एक व्हिडिओ टाकला होता, तो व्हायरल झाला होता की अजूनही गेम काकांच्याच हातात आहे. असा व्हिडिओ मी केला होता, जो 8 लाखापेक्षा अधिक बघितला गेलेला आहे. त्यामध्ये मी एक शक्यता वर्तवलेली होती की आज सुद्धा भाजपचे 132 आमदार आलेले आहेत आणि 6 आमदार त्यांना अपक्ष किंवा छोटे पक्ष पाठिंबा देत आहेत. त्यामुळे भाजपची संख्या 138 आत्ता सुद्धा आहे, अजित आणि एकनाथ बाजूला ठेवून. अशा वेळेला शरद पवार आपले 10 आमदार देवेंद्र फडणवीस किंवा भाजपच्या मागे उभे करतील, तर संख्याबळ 148 होतं, जे बहुमतापेक्षा 3 किंवा 4ने जास्त आहे. तेव्हा हा गेम शरद पवार खेळू शकतात, हे भाकीत मी 24 का 25 नोव्हेंबरला वर्तवलेला आहे. आज सुद्धा तो व्हिडिओ माझा काकांच्या हाती आज सुद्धा गेम आहे, या शीर्षकाचा व्हिडिओ आज सुद्धा माझ्या युट्यूब चॅनेलवर उपलब्ध आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने पवार साहेब नेमकं तेच गणित डोक्यात घेऊन सगळा खेळ करत होते का, असाही विचार करता येऊ शकतो. आणि मग ऑफर लक्षात घ्या, उद्धव ठाकरे यांच्याकडे 15-16 आमदार राहिले होते आणि ते म्हणत होते मी माझा पक्ष घेऊन भाजप सोबत येतो, देवेंद्र फडणवीस तुम्ही मुख्यमंत्री व्हा. अजितदादांना आणि एकनाथ शिंदेना एकाच वेळी शह देण्यासाठी शरद पवार आपले 10 आमदार भाजपच्या सोबत पाठवण्याचा काही खेळ करण्याच्या तयारीत आहेत का, विचार करा. हा विचार करायला मी आज सांगतोय असं नाहीये. मी 24-25 नोव्हेंबरला अख्खा व्हिडिओ त्याच्यावर केलाय की गेम आज सुद्धा काकांच्या हातात आहे. 12 डिसेंबरला वाढदिवसानंतरच्या घटनाक्रम बघितल्यानंतर मला तो व्हिडिओ परत आठवला आणि माझ्या लक्षात आलं की जसा उद्धव ठाकरे 30 जून 2022ला एकनाथ शिंदेना अपशकुन करायचा प्रयत्न करत होते की देवेंद्र आता तुम्हीच मुख्यमंत्री व्हा, झालं गेलं विसरून जाऊ, मी सगळा पक्ष घेऊन येतो, काही तशा पद्धतीची ऑफर अजितदादांना अपशकुन करण्यासाठी काकांनी अमित शहाना दिली आहे का. कारण तेव्हा सुद्धा देवेंद्र फडणवीस आज सांगतात की तेव्हा सुद्धा मी उद्धव ठाकरेंना एवढंच म्हटलं की माझ्या हातात काही नाहीये, आमच्या वरिष्ठांशी भाजपच्या हायकमांडशी काय ते बोलून ठरवा. आणि म्हणून
उद्धव ठाकरेंनी जे पाऊल टाकलं होतं त्याच्या पुढचं पाऊल शरद पवारांनी आपल्या वाढदिवशी टाकायचं ठरवलं किंवा टाकलं आणि थेट भाजपच्या वरिष्ठांना देवेंद्र फडणवीसांचं बहुमत पूर्ण करण्याची जबाबदारी माझी असं सांगण्यासाठीच अमित शहाशी संवाद साधायचा प्रयत्न वाढदिवसाचं निमित्त करून शरद पवारांनी केला का? विचार कर मित्र. आता प्रश्न असा येतो की तुलना करायची तर उद्धव ठाकरेंची शरद पवारांची तुलना करायची की शरद पवारांची उद्धव ठाकरेंशी तुलना करायची. एक आहे अपशकून दुसऱ्याला करणं, हा शरद पवारांचा स्वभाव आहे. आपलं काही उभारण्यापेक्षा दुसऱ्या कोणाची तरी काहीतरी नासाडी करणं हा शरद पवारांचा गेल्या अर्धशतकातला स्वभाव धर्म राहिलेला आहे. मग ते घरातले असोत, परिचयातले असोत, पक्षातले असोत, कोणाची ना कोणाची तरी काहीतरी नासाडी करणं हा शरद पवारांचा छंद राहिलेला आहे. त्यामुळे अजितदादांच्या बाबतीत बघितलं तर त्यांची नासाडी आता आणखी काय करता येणार नाही. त्या दिवशी शपथविधीच्या आदल्या दिवशी तुम्हाला आठवत असेल एकनाथ शिंदे, अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांची एकत्र पत्रकार परिषद झाली. तेव्हा एकनाथ शिंदे शपथ घेणार का हा प्रश्न पत्रकारांनी विचारला. तेव्हा अजितदादा मध्ये घुसले आणि म्हणाले मी शपथ घेणार आहे बाबा. अजितदादा असं का बोलले याचाही अर्थ आत्ता लागतो की काकांनी नवी काही पाचर मारण्याच्या आधी उपमुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्री, हरकत नाही 6व्यांदा 12व्यांदा 17व्यांदा मी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घ्यायला हजर राहणार आहे हे अजितदादांनी विनाविलंब प्रश्न विचारला नसताना सांगून टाकलं. किती खात्री पुतण्याला आहे बघा की सगळं फायनल झालंय. देवेंद्र मुख्यमंत्री आणि शिवसेना आणि राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री, तर आपणच मुख्यमंत्री व्हायचं याच्यावर खुंटा हलवून अजितदादांनी तात्काळ खुंटा पक्का करून घेतला. कारण काका कुठल्याही क्षणी कुठेही घुसून पाचर मारू शकतात आणि अपशकुन करू शकतात याची अजितदादांना खात्री होती. आणि म्हणून एकनाथ शिंदे यांचं पुढे मागे चाललं असताना आपल्या मनात कुठलाही किंतु नाही, आपण जाऊन शपथ घेणार हे न विचारता अजितदादा सांगून टाकतात. इथे काकांच्या चतुराईवर पुतण्याचा किती विश्वास आहे हे लक्षात येतं. आणि म्हणून मग काकांचा पक्ष फुटणार का, काकांचे खासदार भाजपत जाणार की अजितदादांकडे जाणार, त्यांचे आमदार कुठे जाणार याची चर्चा नंतर सुरू होते. अगदी शपथविधी उरकल्यावर अजितदादा आता उपमुख्यमंत्री आहेत त्यानंतर जवळजवळ 8-10 दिवसानंतर चर्चा सुरू होते. काय चर्चा सुरू होते? काकांचा पक्ष फुटणार का? काकांना अमित शहा भेटायला येतात. आपलं काय करण्यापेक्षा दुसऱ्याची नासाडी करणं हा छंद जोपासणं हा शरद पवारांकडून उद्धव ठाकरेंनी घेतलेला गुण आहे की उद्धव ठाकरेंचा जो तुसडेपणा आहे त्याचं अनुकरण यापुढे आपण करायचं असं शरद पवारांनी ठरवलंय. यावर संशोधन करावं लागेल. पण एक गोष्ट साफ आहे, ज्या प्रकारे विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या पक्षाचा पुरता धुव्वा उडालेला आहे त्यानंतर शरद पवारांना कमालीचं वैफल्य आलेलं आहे आणि शरद पवारांच्या राजकीय जीवनावर जे काळे ढग पसरलेले आहेत त्याची सावली आपण जयंत पाटील यांच्या चेहऱ्यावर आणि आविष्कारावर बघू शकतो. कधी नव्हे इतके वैफल्यग्रस्त जयंत पाटील दिसतात. त्यांची भूक कधी संपणार, त्यांचं बहुमत मिळालेलं आहे म्हणजे आपण आयुष्यात आता काहीच करू शकत नाही इतके रडवेले शरद पवार सुद्धा झाले नाहीत. पण जयंत पाटील झाले. तर जयंत पाटलांचं जे वैफल्य आणि नैराश्य आहे हे त्यांचं स्वतःच नाही, ते शरद पवारांचं आहे. आणि म्हणून मुद्दा असा आहे की वाढदिवसाचं निमित्त करून शरद पवारांनी भाजपला जोडून घ्यायचा निर्णय घेतला का मला माहित नाही.
आणि जे जाणार पण नाही एवढी खात्री देतो की उघडपणे भाजप बरोबर शरद पवार हात मिळवणी करणार नाहीत. पण ज्या प्रकारच्या हालचाली शरद पवार करतायत त्यात कोणाची ना कोणाची नासाडी करणं हे मात्र उद्दिष्ट पक्क असणार. आणि ते उद्दिष्ट कसं ते गाठतील मला माहित नाही. आणि आता कोणाची नासाडी करायची हे पण मला अंदाज बांधता येणार नाही. पण आपली नासाडी होऊ नये याची काळजी अजितदादांनी त्या पत्रकार परिषदेत घेतली होती. आणि दुसरीकडे फडणवीस या सगळ्या विषयामध्ये पूर्णपणे मौन धारण करून यापासून स्वतःला सुरक्षित आणि अलिप्त ठेवतायत. याचा अर्थ सरळ आहे, हे शरद पवारांच्या मनात काही ना काही षडयंत्र आकार येते आणि ते राबवण्याच्या बाबतीत त्यांची अवस्था उद्धव ठाकरे यांच्यासारखी झालेली आहे. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.